प्रत्येकाला मोठ्या जागतिक क्रीडा स्पर्धा आवडतात. पोहणे, सायकलिंग, गोळाफेक, मॅरेथॉन, फुटबॉल आणि अगदी स्केटबोर्डिंग. जर तुम्ही वेळेत जाऊ शकला असता, तुम्हाला कळले असते की मोठ्या क्रीडा स्पर्धा खूप काळापासून मोठ्या आहेत. आधुनिक ऑलिम्पिक खेळ 128 वर्षांपासून सुरू आहेत. जर तुम्ही आणखी मागे जाल, आणखी मागे, चालू ठेवा. प्राचीन ऑलिम्पिक खेळांमध्ये स्वागत आहे. 2000 वर्षांपूर्वी ग्रीसच्या भागांतील खेळाडू स्पर्धा करण्यासाठी एकत्र येत असत. यात 192 मीटर धावण्यासारख्या मोठ्या क्रीडा स्पर्धांचा समावेश होता. मग अशी शर्यत होती जिथे धावपटू पूर्ण शस्त्रसज्ज होऊन धावत होते. भालाफेक, चक्रफेक आणि अगदी रथशर्यतही होती. फक्त मोठ्या क्रीडा स्पर्धाच नव्हत्या, तर महत्त्वपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमही होते, जसे की तुतारी स्पर्धा. हे खेळाडू कठोर प्रशिक्षण घेत होते. ते लक्ष केंद्रित आणि निर्धारपूर्वक होते. प्राचीन ऑलिम्पिक खेळ 1169 वर्षे चालले. ग्रीसमध्ये ऑलिम्पिक खेळ सुरू असताना समुद्राच्या पलीकडे येशूचा जन्म झाला होता. त्याने लोकांना शिकवले, चमत्कार केले, मरण पावला, पुन्हा जिवंत झाला आणि स्वर्गात परत गेला. त्याने अनुयायांना आपले कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी सोडले. पॉल येशूचा अनुयायी झाला, खूप प्रवास केला. त्याने पत्रे लिहिली जी वाचतो. एका पत्रात त्याला येशूचे अनुसरण कसे करावे समजवायचे होते. त्याने विचार केला, समजावण्यासाठी धावण्याच्या शर्यतीचे उदाहरण वापरे. आपले जीवन म्हणजे एक शर्यत आहे. ती जन्मापासून सुरू होते आणि आपण मरण पावल्यावर संपते. काही लोकांना वाटते की आपण मरण पावल्यानंतर सर्व काही संपते. पण पॉलने येशूकडून शिकले की या जीवनातील अंतिम रेषा ही अनंतकाळच्या जीवनाची सुरुवात आहे. समाप्ती रेषेवर आपल्या जीवनात केलेल्या कार्याचे बक्षीस मिळते. पॉलला वाटले की तो देवाकडून महान बक्षीस मिळवण्यासाठी चांगला होऊ शकतो. त्याने चांगले करता येईल ते सर्व केले. पण कोणीही पुरेसा चांगला नाही. कोणीही नाही म्हणजे येशू सोडून. फक्त येशूच आपल्याला देवाशी योग्य करू शकतो. त्याने किंमत चुकवली. म्हणून पॉलने जीवनाची शर्यत स्वतः धावण्याऐवजी येशूचे अनुसरण करून धावली. तुम्हीही करू शकता. इथेच आश्चर्याचा भाग आहे. येशूने आधीच शर्यत जिंकली आहे आणि तुम्हाला बक्षीस देतो. कोणते बक्षीस? स्वर्गात येशू सोबत कायमची मैत्री. त्यामुळे धावत रहा.